म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्या आयुष्यातली म्हणजे आपण ह्या व्यक्तीला भेटलोच नाही असं कधी होऊ शकतं का? अशी व्यक्ती कुठली? आजी. मग तुम्हाला सांगतो, माझी आजी म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे मी 3री 4थी असेपर्यंत म्हणजे साधारणपणे 7 वर्षाचं होईपर्यंत माझी अशी अट होती बरं का. म्हणजे आजीने मला जर गोष्ट सांगितली नाही तर मी दुसऱ्या दिवशी शाळेत जाणार नाही. त्यामुळे आजी बिचारी रोज मला रात्री झोपताना गोष्टी सांगायची. चिवकाऊ, त्यानंतर ससा कासव, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. आणि साधारणपणे क्लायमॅक्स होईपर्यंत नाही क्लायमॅक्स सुद्धा खूप बोलतोय. साधारणपणे 2.5-3 मिनिटात मी झोपायचो. पण गंमत आहे ना, हे इतकी वर्ष 7 वर्ष सातत्याने गोष्टी सांगत राहणं वेगवेगळ्या स्टाईलने, तीच गोष्ट वेगवेगळ्या स्टाईलने सांगणं अवघड गोष्ट आहे. आणि आजी ह्याच्या व्यतिरिक्त आजीच्या बटव्यात काय काय गोष्टी असतात माहिती नाही तुम्हाला? म्हणजे आजीचं प्रेम करणं वेगळं असतं, आजीचं रागवणं वेगळं असतं, रागवल्यानंतर जवळ घेणं वेगळं असतं, लाड करणं वेगळं असतं, आणि तिच्या बटव्यात असलेले पदार्थ तेही वेगवेगळे असतात. तर आता ऑफकोर्स इथे बसल्यामुळे आपल्याबरोबर जे आजी आलेले आहेत त्यांच्या बटव्यात वेगवेगळे पदार्थ काय आहेत हे मी दाखवणारच आहे. पण तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की महाराष्ट्रातल्या ज्या तमाम आज्या आहेत ना, त्यांच्या बटव्यात काय काय पदार्थ लपलेले आहेत ना, ते पुढच्या काही भागात मी तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. पण आज आपल्याबरोबर ज्या आजी आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आजी, आपलं नाव? माझं नाव मंगला श्रीकांत जोशी. बरं, कुठे राहता? विलेपार्ले. विलेपार्ले. आजी, किती वर्ष राहता होते ते तुम्ही? विलेपार्ल्यात मी 52 वर्ष राहते. 52 वर्ष? लग्न जाऊन जी आले ती पार्ल्या. ते अजूनही पार्ल्या. ओके. आणि माहेर कुठलं तुमचं? माहेर रत्नागिरी. रत्नागिरी. खुद्द रत्नागिरी? खुद्द रत्नागिरी. बरं, रत्नागिरीतून तुम्ही इथे आला? हो. रत्नागिरी नंतर गिरगाव, गिरगावात नाही इकडे. बरं, साधारण किती वर्ष झाली तुम्हाला आता मुंबईत येऊन? मुंबईत येऊन आता 60 वर्ष होऊन. 60 वर्ष झाली. आता म्हणजे आता मला खरंच विचारावं असं वाटतं की लग्नात आपण जे सोनं घेतलं त्या सोन्याचा भाव तुम्हाला आठवतो का 60 वर्षापूर्वीचा? 132 रुपये. त्याच वेळेने खूप घेऊन ठेवलं असतं तर किती मज्जा आली असती, नाही काय? तेव्हा पैसे पण कमीच होते. ते आहेच म्हणा. असं भाव कमी म्हणजे पगार कमी. आपण 132 रुपये तोळा म्हणजे झालं काय? आज जवळजवळ 29,000 रुपये तोळा आहे. आणि ते सुद्धा किती पटीत? म्हणजे 24 कॅरेट नाही, 23 कॅरेट. पण म्हणजे 120 रुपये तोळा, 132 रुपये तोळा. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं बदल होत 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 आता आपण 30,000पर्यंत पोहोचलेलो आहे. पण त्यावेळची मुंबई आणि आजची मुंबई त्याच्यात जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. त्यावेळचं पार्लं आणि आजचं पार्लं म्हणजे मलाही 78-79 मध्ये मी पार्ल्यात माझं खूप वास्तव्य असायचं. तरी माझं म्हणजे खूपच उशीर आहे. पण आता काय बेसिक फरक काय वाटतो माणसांच्या टेंडन्सीमध्ये किंवा माणसांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये? माणसं ना खूप श्रीमंत झाले. आणखी एकमेकांचं जो आपुलकी होती ती आता कमी झाली. कारण चाळीत राहणं हा जो काही ज्याने अनुभव घेतलाय ना त्यालाच ते कळेल काय मला म्हणायचं. सगळी दारं उघडी. हा, ती सगळी दारं सगळ्यांसाठी उघडी. बरोबर. ती फक्त रात्री बंद होत असत. तेव्हा फॅन नव्हते, ट्यूबलाईट नव्हते. म्हणजे अशी वेळ होती तेव्हा. आणि सगळी मुलं एकत्र असायची आणि त्यांची आई म्हणायची की ती रागावली ना ताई तुला, तिचं बरोबर आहे. आता असं कोणी म्हणेल का? नाही. आपण मूळ सुद्धा म्हणू शकत नाही लोकाच्या मुलाला. पण आता हे चाळीची जी संस्कृती ती म्हणजे मी सुद्धा चाळीमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे चाळीची संस्कृती आणि आता फ्लॅटची संस्कृती आणि आता श्रीमंत तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे
श्रीमंती वाढल्यामुळे एकमेकांशी बोलणं कमी झालंय, मोबाईल्स आल्यामुळे मेसेजिंग झालंय, त्यामुळे एकमेकांचा जो पर्सनल टच होता तो आता कमी झालेला आहे. पण आता ह्याच्यावर उपाय काय आहे का? म्हणजे आता पूर्वी कसं वेळ काढून शनिवार रविवार एकमेकांकडे जायचं, नातेवाईकांकडे जायचं. आता फॅमिलीमध्ये म्हणजे आई वडीलच एकमेकांना भेटत नाहीत, त्यामुळे शनिवार रविवार हा नवरा बायको स्वतःसाठी ठेवतात आणि मुलं असतील ते नवरा बायको आणि त्यांची मुलं. अगदी बरोबर. त्यामुळे नातेवाईकांकडे जाणं होत नाही. नातेवाईक म्हणजे मुलांना आता सांगायला लागतं की हा तुझ्या मावशीचा मुलगा म्हणजे मावस भाऊ, इतकी वेळ आहे. कारण इंग्लिश मीडियम त्यांना कसं शिकवणार आम्ही मागे असतो. त्यांची आई शिकवते काय ते चांगलं, ते बरोबर असं आम्ही धरून चालल्यामुळे आम्ही टिकून आहोत. आणि चुकीचं शिकवण्यापेक्षा न शिकवलेलं बरं. अगदी बरोबर, काहीच शिकवायचं नाही. बरं, आता तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी आत्ता या क्षणी मिस्टर आणि मी. बरं, ओके. आता मुळात आज आपण इथे ज्याच्यासाठी जमलोय ते म्हणजे आजीच्या खाऊचा जो डब्बा असतो आणि आजीच्या डोक्यात जो काही तयार होतो पदार्थ तो व्यवस्थित उतरतो बनवताना. तर आज आपल्याला किचनमध्ये जाऊन काहीतरी छान छान पदार्थ बनवायचे आहेत जे आजपर्यंत आम्ही कोणीच खाल्लेले नाही आहेत. आपण जाऊया किचनमध्ये? हो, चला या. आमच्या खवय्यानं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? आज मी बोटव्यांचे 4-5 प्रकार असतात. बोटवे म्हणजे बोटाने करायचे गवले आणि त्याचे प्रकार, असं थोडक्यात सांगते मी तुम्हाला. ते दाखवते मी तुम्हाला. आणि अजून दुसरं काय करणार आहात? दुसरं करणारे तुम्हाला अंगूर बटाटे म्हणते. अंगूर बटाटे म्हणजे बोटवे कसे करायचे ते दाखवणार, त्यानंतर बोटव्याची खीर दाखवणार, त्यानंतर अंगूर बटाटे दाखवणार. आपण ते बोटांची खीर म्हणजे काय मी नंतर आजीला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी आपण फक्त साहित्य काय आहे ना ते आधी बघून घेऊया. हे दूध आहे, साखर, बोटवे, मैदा गोळा भिजवलेला, ओके, तूप, बदामाचे काप, केशर, वेलची, सायरव, मनुका, बेदाणा. हे आपलं साहित्य तर बघून झालेलं आहे. बरं मला सांगा, बोटवे काय म्हणतात त्याला? बोटवे म्हणजे काय? ते सगळं करायचं ना ते बोटांची करामत आहे. म्हणजे मी अशा काही बायका बघितले, सगळ्यांनी म्हणजे की हे करताना दोन्ही हात चालवतात. बरं, मला दाखवता कसं करतात बोटवे? मी म्हणजे आता तुम्हाला आपलं दाखवते, कारण सवयीचा भाग कमी आहे त्याच्यात. आजीने ऑलरेडी आपल्याकडे 5 प्रकारचे बोटवे करून आणलेले आहेत, फक्त ते सुकून आणलेले आहेत. ओके, आता हा एक प्रकार झाला जो हा एक प्रकार झाला. ओके, आता हा जो प्रकार आहे, हा जो आहे ना, हे कंगव्याने काय करताय तुम्ही? हे म्हणून तर त्याला त्याचं नावच ते हे बघितलं का? ओके ओके. अशी डिझाईन. बरं, तुम्ही आता बाकीचे हे तर तुमचं चाललेलंच असतं, बाकीचा व्यवसाय काय तुमचा? म्हणजे आता एवढं तुम्ही टुणटुणीत कशा, असं म्हणजे रहस्य काय असं मला विचारायचं. रहस्य म्हणजे दुपारची झोप अजिबात नाही, घेतली तर खुर्चीत बसून डुलकी घेते, ही माझं रहस्य आहे. दुपारची झोप. आणि सकाळी किती वाजता? सकाळी सोयीप्रमाणे. म्हणजे आज चालणारे 6:30ला उठलेलं तर चाललंय. 8:30 नाही 6:30 किंवा 7, जास्तीत जास्त 7. ओके, आता हे झालं. आता आपण काय करूया? हे करूया. हो, ते अगदी सोपं आहे. हे बघा, इतकं सोपं आहे. हे सगळं ना हाताची करामत आहे, असं पीळ पडायचं तिला. आणि ह्या ज्या मालत्या करतो आपण, त्याची मुलीची पाठवणी करताना तिची ओटी भरायची असते मालत्याने. असे आपल्या पूर्वजांनी ना सगळं पारंपरिक आहे ते. आता कोणाला माहिती नसेल सुद्धा कदाचित, पण ते काय सांगू का, असं काही आपल्याकडे असलं ना कार्य की विचारून बायका करत असतात हौसेने. हे मात्र मी सगळीकडे बघितलं. जाऊ दे मरू दे असं नाही करत. नाही सगळं पारंपरिक करायची त्यांची तयारी असते. आणि हे फूल दाखवते मी तुम्हाला. फूल खूप छान. हे जरा कलाकुसरीचं दिसतंय. तेच म्हणजे सगळं कलाकुसर आणि वेळ जाणं, रिकामं बसायचं नाही.
हे जरा मेहनतीचं काम आहे. हो, हे मेहनतीचं काम आहे. आणि लक्षपूर्वक सगळं त्यात लक्ष, कलाकुसर म्हणायची ते ह्याच्यामुळे. ओके, हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बोटवे तर बघितलेलेच आहेत. आपण बघूया बोटव्यांची खीर कशी बनवायची. आजी आता काय करायचं मला सांगा. आता तूप द्या पहिलं, आणि ते बोटवे आहेत ना त्यातले अर्धे अधिक थोडे असे. बरं, आता हे बोटवे आमचे जे आहेत हे वाळलेले आहेत बरं का, म्हणजे सुकवून घेतलेले आहेत. बरं, हे आपले जे बोटवे आहेत ना आजी, हे किती दिवस टिकतात? हे ना महिना 2 महिने पण टिकतात. चांगले जर वाळले तर ते, आणि ते काही उन्हात वाळवायची गोष्ट नाहीये, घरात असे ठेवून द्यायचे साईडला कागदावर, म्हणजे ते छान होते. आता हे लालसर होईपर्यंत भाजायचे. बरं, हे झालं, हे लाल, हो लाल. आता दूध घाला. आता दूध उकळलं की साखर घालायची. बरं, साखर घालू आता? हो, अर्धी साखर घाला. हल्ली जरा जास्त गोड न खाण्याची पद्धत आहे ना. माझं असं काही हा, नाही, मी व्यवस्थित खातो, नाही तसं. व्यवस्थित खातो, दमटून सकाळी व्यायाम करतो. गोड खाणं आहे ना ते आपल्या बुद्धीला चांगलं असतं. बघा, मी तुम्हाला तेच सांगतो ना, भरपूर खा आणि भरपूर व्यायाम करा, पचवायचं शिका. आणि आपल्याला जे नको असतं ना ते शरीर फेकून देतात, त्याची काळजी नका करू. उकळी आलेली आहे, आपण हे घालूया त्याच्यात. बेदाणा, मनुका, बदामाचे काप, केशर, वेलची, सायरम. आता हे आपल्याला फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा छान लागेल ना? हो, फारच छान लागेल. हे ठेवून देऊया काढून. येस, फ्रीज मध्ये, आणि नंतर खा मग. फ्रीज मध्ये ठेवून देतो. तुम्ही थंड बसू नका, ह्याला थंड करतो, तुम्ही थंड बसू नका. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बोटव्याची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, साखर, रव्याचे बोटवे, तूप, बदाम, केशर, वेलची सिरप, मनुका आणि बेदाणे. कृती: दुधात भिजवलेल्या रव्याचे बोटवे वाळवून घ्यावेत. पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये हे वाळवलेले बोटवे परतून घ्यावेत. त्यामध्ये दूध आणि साखर घालून एक उकळी काढावी. या मिश्रणामध्ये बेदाणे, मनुका आणि बदामाचे काप घालून खीर उकळवून घ्यावी. बोटव्याची खीर सर्व्ह करताना त्यामध्ये केशर, वेलची सिरप घालावं. चला आपण जाऊया आता पुढच्या रेसिपीकडे. आजी, पुढची रेसिपी काय आपली? अंगूर बटाटे म्हणून करू. अंगूर बटाटे. माझ्या मुलीला ते सुचलं आणि आम्ही करून बघितलं, ते चांगलं लागलं. आपण जमलं तो? जमलं. हा, ओके, मला साहित्य सांगता काय काय? हे छोटे उकडलेले बटाटे, ही साखर, हे ओलं खोबरं, बरं, हे टूथपिक, नंतर हे केशर आणि वेलची सिरप, ही खसखस, आणि हे काळ्या मनुका. आता काय करायचं मला सांगा फक्त. आता आपण पाक करायला ठेवूया. बरं. आणि नंतर ते बटाटे आहेत ते त्याला टोचा मारून ठेव. दाखवतो मी तुम्हाला. आधी मी साखर घालू ना? हो, साखर घाला सगळे, आणि तो पाक घातला तरी चालेल पाण्याच्या बदली. अजून पाणी होय. आपण पाक घातला ना की साखर विरघळ आहे. थोडं घाला, थोडं बाज. तंत्र बारीक असतात ना, ती सांभाळायलाच लागतात. तर जेवणाच्या बाबतीत तर लागतं तर लागतं. हे काय झालं होतं बहुतेक? हो, त्याची एक पद्धत आहे. पाक आपल्याला दाट हवाय ना, तर असा गोळा झाला पाहिजे. झालाय का? आता मोठा करा. आता हे मिटलंय सगळं, आपण आता करूया मोठा. गोळी होणं. हा, हे पाकात तसा पाक आपल्याला हवाय. काय झालंय म्हणजे आता तुम्हाला एकदम धक्का बसेल, आजीच्या अंगावर हे काय आलं? काय झालं, इथे बऱ्याच वेळ आजी इथे उभे आहेत. काय हे साखरेचा पाक व्हायला वेळ लागतो, त्यामुळे इथे उष्णता वाढलेली आहे. त्यामुळे उष्णतेपासून संरक्षण असायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना ॲप्रॉन घातलेलं आहे. आणि कण उडतात, साडी खराब आहे. साडी. ओके, आता हे आपलं हे तयार होत आलेलं आहे. हो, म्हणजे जवळजवळ झालेलं आहे. आता तुम्ही मगाशी काहीतरी म्हणत होता, ह्याला काय भोकं पाडायची ना? असंख्य. पण तुमच्या त्या नगरसेवकाच्या, म्हणजे नगरसेवक तुम्ही सेविका जेव्हा होता तेव्हा हे तर तुम्ही काम केलं, शाळेच्या बाबतीत तर महत्वाचं काम केलं. अजून काय काय लक्षात राहण्यासारखी काम केली? लक्षात राहण्यासारखं म्हणजे
नगरसेवक नसतानाचं एक काम महत्वाचं असं केलं मी. अरे वा, ते तर जास्त की- सांगा, हो. मला सांगा महत्वाचं. 2 वर्षापूर्वीच केलं. हं. की पार्ल्यामध्ये कृत्रिम तलाव गणपती विसर्जनासाठी बर, त्याच्यात पुढाकार घेतला आणि तो घडवून आणला. क्या बात. की आता विसर्जन सगळं पहिल्या वर्षी 200-300 झालं, आता ते वाढतं प्रमाण 1000पर्यंत गेले 3-4 वर्ष. आता महापालिका त्याच्यात लक्ष घालते, पण तेव्हा आम्ही सगळे मिळून BJPची मंडळी, माझी सहकारी, असं सगळ्यांनी मिळून ते काम केलं. त्याच्यानंतर एक आमच्या घराच्या आणि हायवे ज्याला आपण म्हणतो त्याच्या पलीकडे एक झोपडपट्टी आहे, खूप मोठी झोपडपट्टी. तर त्यांना, त्या बायकांना तेव्हा पूल नव्हता पार्ल्यात, त्या बायका क्रॉस करून रेशनिंगच्या पिशव्या अशा घेऊन जायच्या. ते मला बघवे ना, काय करूया आपण, म्हणून मी कंट्रोलर, रेशनिंग कंट्रोलरना जाऊन भेटले आणि म्हटलं मला ह्या वस्तीत दुकान पाहिजे, असं असं काम आहे. आणि त्याने सांगायचं म्हणजे त्यांनी तिथून सूत्र हलवल्यामुळे ते लवकरात लवकर दुकान आणि एका बाईलाच चालवायला दिलं. ते क्या बात आहे. हे खरं त्या रेशनिंग ऑफिसरचं मला आभारच मानायला पाहिजे. स्वतः गेल्यामुळे काम होत होती. बरं, आता काय करायचं याच्यात? आता हे केशर वेलची सायरव पाकात हवं तर घालून टाका. घालून टाकू याच्यात? हो, हे असं ठेवलं ना, शोभा तुम्हाला तेही लागतं हल्लीच्या मुलांना. शोभा पण पाहिजे. मला शोभा बिभा काय लागत नाही. डेकोरेशन. मला माहिती आहे, चांगली जी गोष्ट असते पोटात गेली की खतम. तर हे अर्धा तास ठेवायला हवं आपल्याला. बरं, ठीक आहे. आपल्याला थोडा अर्धा तास थांबायला लागेल. हा, कारण नीट करायचं तर नीट करायला पाहिजे. मग ते टाइमपास नाही करता का मग? हा, चला. आमचे काय म्हणायचं याला? अंगूर बटाटे. अंगूर बटाटे थंड झालेले आहेत. आता त्याला आपण लोळूया, आंघोळ घालूया त्याला. मला आश्चर्य वाटेल एवढी भीषण शांतता कशी. मी फुल कॉन्सन्ट्रेशनने काम करतो, कारण आजीने सांगितलं इकडे तिकडे ये घेतली नाही, तर कामं चांगली तरी होतात. काम चांगलं होतं. आता आजी म्हणजे हे सगळं बोलायला मला अधिकार आहे. पूर्ण अधिकार. बरं, आता आपण हे 3 तर बनवूया. हो. आता ह्याच्यावर आपण एक काळा म्हणू एक का? काळा म्हणून ठेवूया. नजर लागू नये म्हणून. हो, आणि खाऊन टाका. आणि खाऊन टाकायचं. हो, ते झालं सूप. दॅट्स इट. हा हा हा, चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. पट 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 लिहून घ्या. अंगूर बटाटे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले छोटे बटाटे, साखर, ओलं खोबरं, टूथपिक्स, मनुका, खसखस आणि केशर वेलची सिरप. कृती: साखर आणि पाणी घालून साखरेचा पाक करून घ्यावा. उकडलेले बटाटे त्याला मध्ये छिद्र करून घ्यावीत आणि साखरेच्या पाकामध्ये घालावेत. त्यामध्ये केशर वेलची सिरप घालावं. खसखस आणि ओल्या खोबऱ्यामध्ये घोळून अंगूर बटाटे सर्व्ह करावेत. आजींचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. बोटव्यांची खीर आणि अंगूर बटाटा हे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि जरा वेगळे आहेत, त्यामुळे मी खाऊन बघणार आहे. अर्थात त्यासाठी इथे मी बसलेलो आहे. वा, मला गंमत सांगतो. म्हणजे माझ्या लहानपणी माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या मध्ये एक अभेद्य भिंत होती. ती म्हणे आजी. कुठे काच फुटली, कुठे ग्लास फुटला, कुठे प्रगती पुस्तक फुटलं. म्हणजे मला दरवर्षी, म्हणजे दर 6 महिन्याची परीक्षा झाली की माझं प्रगती पुस्तक तर आजीच्या थ्रू जायचं. पण वडील बघायचे, त्याचे डोळे असे माझ्याकडे वळायचे आणि मला म्हणायचे तुला नंतर बघतो, फोडून काढतो, थांब तुला. त्याशिवाय आजी म्हणायची जरा थांबा ना, जरा थांब रे, मी आहे ना. मी रागवतो त्याला, चल रे हे परशा, चला अभ्यासाला बस, तुझा. मी त्याला रागवतो बरोबर, तुझं. मग बाबा ऑफिसला जायचे, आजी बरोबर आजी किचनमध्ये घेऊन जायची, रव्याचा लाडू द्यायची आणि सांगायची पुढच्या वेळी नीट अभ्यास करायचा, पुढच्या वेळी मी तुला वाचवणार नाही. असं शेवटपर्यंत चाललं होतं 10वी पर्यंत. पुढची वेळ कधी आलीच नाही. असो, गमतीचा भाग सोडून द्या, पण हे एक अजब रसायन असतं आजी. एक तर बुद्धी शार्प असते, व्यवस्थित असते आणि आपल्या ज्या पारंपरिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे बरोबर असतात, त्या आपल्याला देत असतात. आपण फक्त घ्यायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. आपण हल्ली घेत नाही त्यांच्याकडून. हा एक छोटासा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी. आणि ऑफकोर्स
त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायला लागणार आहेत, नाही का? पण आजी, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात, माझ्यामुळे तुम्हाला एक तास थांबायला लागलं, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. आणि पण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल थँक्स. पण नुसतं थँक्स नाही, आमच्याकडून एक छोटीशी एक प्रेमाची भेट आहे. स्वीकारते. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुमची तब्येत ठणठणीत आहेच, अजून ठणठणीत राहावी. आणि तुमचे जे काही विविध कार्यक्रम उपक्रम तुमचे चाललेले आहेत त्या उपक्रमात तुम्हाला खूप सगळ्यांची साथ मिळावी एवढीच इच्छा. आणि आता परत आपल्याला खायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आमच्या खव्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? मी लिलमा लिलमा, बर. आणि दुधीच्या पौष्टिक वड्या लिलमा दुधीच्या पौष्टिक वड्या याय आणि उपासाचे डोसे. उपासाचे डोसे. आम्ही तूप लावलेलं आहे, सुबत्ता आहे ना, खवईमध्ये सुबत्ता आहे, त्यामुळे आम्ही साजूक तुपाशिवाय बोलत नाही. तेल बिल नाही वापरत आम्ही. प्लीज, सॉरी.